हाय, मी अनुया. वेलकम टू अनुया फीड्स. आज आपण करतोय एक डिलिशियस अशी अंड्याची रेसिपी ज्याचं नाव आहे अंड्याची वडी. खूप पटकन होणारी, जास्त आटापिटा न करता होणारी अशी रेसिपी आहे. करूया सुरुवात. चला. अंड्याच्या वडीसाठी आपण इथे घेतोय अंडी, ओलं खोबरं, चीज, मिरपूड, गरम मसाला, बटर, साजूक तूप, मीठ, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा, लाल ढोबळी मिरची आणि लसूण. अंड्याच्या वडीसाठी आपण इथे 6 अंडी घेतलीत. ती मी आता आधी बीट करून घेते. आता हे आपण छान अंडी बीट करून घेऊया. इथे आपली अंडी सगळी छान बीट करून झालेली आहेत. कधीही अंडी बीट केल्यानंतर साधारण ऑमलेट वगैरे करायच्या वेळेला एक छोटा चमचा त्यात पाणी टाकायचं, म्हणजे असं ते फ्लफी आणि छान होतं. आणि आपण जेव्हा फ्रीजमध्ये अंडी ठेवतो तेव्हा त्याचा निमुळता भाग असा खाली ठेवायचा, म्हणजे तो बलक त्याचा सेपरेट होत नाही आणि सगळं ते तसंच राहतं, म्हणजे येलो सेपरेट होत नाही असं. आता आपण सगळ्या गोष्टी ह्या टाकून घेऊ ह्याच्यात. इथे मी 3 बारीक चिरलेले कांदे घेतलेत. दीड वाटी ओलं खोबरं घेतलंय खवणून. 1 टोमॅटो घेतलाय बारीक चिरून. अर्धा चमचा मिरपूड, अर्धा चमचा गरम मसाला, घरचा किंवा कुठलाही असेल तो असं अर्धा चमचा पुरतो. 3-4 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून. कोथिंबीर साधारण एक 4-5 चमचे कोथिंबीर घेतले बारीक चिरून. कोथिंबीर पण तुम्हाला हवी तशी, जास्त असली कमी असली काही फरक पडत नाही. आणि लसणीच्या पाकळ्या 3 मी अशा बारीक चिरून घेतल्यात. तुम्हाला हवं तर तुम्ही गार्लिक पावडर पण टाकू शकता ह्याच्यात. लाल ढोबळी मिरची, जरासा रंग छान वाटतो म्हणून ही ढोबळी मिरची 1-2 चमचे. मीठ साधारण 1 चमचा मीठ लागेल. आता छान मिक्स करून घेऊयात. आपला फ्राय पॅन इथे तापतोय, जरा तापू देऊयात तो त्याला. ही अंड्याची वडी आहे म्हणून ह्याच्यामध्ये आपण खोबरं जास्त घेतलं आहे. ऑमलेट आणि अंड्याच्या वडीतला फरक म्हणजे ह्याच्यात खोबरं असल्यामुळे ती अशी वडी पडली पाहिजे. ऑमलेट असं आपलं पातळ असतं, त्याच्यामुळे ओल्या खोबऱ्याने छान वडी पडते, छान लागते मस्त. आता इथे आपण तेल आणि तूप दोन्ही घेतोय. सो मी इथे साधारण 1.5 चमचा तेल घेतले. 1.5 ते 2 चमचे साजूक तूप टाकते. जरासं मी हलवून घेते म्हणजे पॅनला सगळीकडे ते छान लागेल. आता हे आपलं अंड्याचं मिक्सचर सगळं ह्याच्यात गेले, छान वडी पडणार आहे. आपण ह्याच्यावरती लगेच झाकण नाही ठेवायचं, थोडंसं जरा होऊ द्यायचं आणि मग झाकण ठेवायचं. आता आपण हे फ्लिप करून घेऊयात, कारण ती दुसरी साईड पण व्हायला पाहिजे. आता ह्यात आपण थोडं बटर टाकूया. 1 चमचा बटर. आणि हे असं थोडं बटर आपण ह्याच्यावर पण टाकूया. तुम्हाला हे जर कमी ब्राऊन हवं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. मला स्वतःला थोडं ब्राऊन झालेलं आवडतं. आपली अंड्याची वडी इथे तयार आहे. आजची माझी ही अंड्याच्या वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.